आणखी का मोठी बातमी आहे। बारामतीमध्ये 2029 ला पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होईल अशी चर्चा आहे। अशातच युगेंद्र पवारांनी मोठं विधान केलंय। भविष्यात पवार विरुद्ध पवार लढाई होणार नाही असं युगेंद्र पवार म्हणाले। तर बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा वहिनी विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास युगेंद्र पवारांनी व्यक्त केला। की 2029 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण हा जिरायती भागाचा दौरा करता, काय सांगाल? नाही, मी पूर्वीपासून आता ह्या भागात फिरत आलोय। शरयू फाउंडेशन ह्याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना हजारो विहिरी खोदून दिले, आपण ओढा खोलीकरण केलंय, तलाव खोलीकरण आपण करत आलोय। गरज पडली तेव्हा आपण इथल्या शेतकऱ्यांना टँकर सुद्धा आपण दिलेत। ही सगळी कामं आपण करत आलोय आणि 29 असेल किंवा 34 असेल हा सगळा पुढचा विषय झाला। अजून त्याला बराच काळ जायचं आहे। 3-3.5 वर्ष अजून राहिलेले आहेत। खूप काय होऊ शकतं या 3 वर्षामध्ये। एकाच वर्षात जर एवढं सगळं काय होऊ शकतं आणि एवढे गोष्टी जर बदलू शकतात तर पुढच्या 3 वर्षांनंतर काय होणार आहे हे आज कोणीच सांगू शकत नाही। कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार म्हणाले की 2029 ची जी निवडणूक होईल यामध्ये युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार अशी लढाई होईल असं त्यांनी स्टेटमेंट केलेले। या संदर्भात आपण काय सांगाल? आता ते स्टेटमेंट का केलं का नाही हा प्रश्न त्यांचा आहे, तुम्ही ते त्यांना विचारायला पाहिजे। पण लगेच त्या संध्याकाळी मी माध्यमांसमोर येऊन मी पण माझं स्टेटमेंट दिलं की ही माझी इच्छा तर नाहीये। जयनी पण तेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतलेली तेव्हा जय पण बोलला ही त्याची इच्छा नाहीये। काल सुप्रियाताई पण म्हणाले की त्यांना हे करायचं नाहीये, त्यांची इच्छा नाहीये। सुनेत्रा वहिनींची काकींची पण ती इच्छा नाहीये। मग आमची कुणाचीच इच्छा जर नसेल तर मग हे का करायचंय आपल्याला? आपण सगळेच पवार विरुद्ध पवार इलेक्शन करण्याचं टाळू, एक मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू। चर्चेतून किंवा डायलॉग मधून पण काही गोष्टी निघू शकतात। काकी किती मताधिक्याने विजय होतील असं वाटतंय? देशात रेकॉर्ड करतील असं मला तरी वाटतंय, कारण दादांचं काम ह्या तालुक्यात खूप जास्त होतं। खूप मोठं काम दादांनी केलेलं आहे आणि बारामतीकर एक दादांना श्रद्धांजली म्हणून तिथं बाहेर मतं द्यायला ते तेव्हा पडलेले आणि 2,24,000 मतदान झालेलं आहे। साधारण 1-2 हजार मतं हे दुसऱ्यांना जाऊ शकतात, पण बाकीचे 2,20,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मतं हे वहिनींना मिळतील हा विश्वास आहे। तर आपण बघतोय की हे होते युगेंद्र पवार। त्यांनी येणाऱ्या 4 तारखेला आपल्या काकी सुनेत्रा वहिनी पवार हे विक्रमी मताधिक्याने विजय होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, बारामती।